हॅलो डिअर फ्रेंड्स, कसे आहात? मजेत ना? मजेत तर राहिलंच पाहिजे हो, पण काही शिकत सुद्धा राहिलं पाहिजे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ग्रामरचा एक नवीन टाईप शिकणार आहोत, एक नवीन घटक शिकणार आहोत आणि अत्यंत महत्त्वाचा आहे. परीक्षा कोणतीही असो, तुमची 10वी 12वीची परीक्षा असो, कॉम्पिटिटिव्ह एक्झाम असो, आज शिकवत असलेला भाग 100% त्याच्यामध्ये असणार. म्हणून पूर्णपणे लक्ष देऊन हा व्हिडिओ तर आपण बघूयात, पण सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघूयात. कारण शेवटी मी काही ट्रिक्स सांगणार आहे की ज्याचा वापर करून तुम्ही तात्काळ तिथे कोणतं आर्टिकल भरावं हे तुम्हाला कळणार आहे. सो लेट्स लुक. So dear friends, today we are going to start our new chapter. The name of that chapter that is articles. Articles ला आपण मराठीमध्ये उपपदे असं म्हणतो. आता उपपदे म्हणत असताना किंवा उपपद म्हणत असताना पद म्हणजे काय तर स्थान आणि उप म्हणजे काय तर कमी महत्वाचं स्थान. परंतु हे वाक्यामध्ये आल्याच्या नंतर त्याची भूमिका अदा करतं. पण मग महत्वाचं काय सांगतं? वाक्यात आल्याच्या नंतर कशाची भूमिका अदा करतं, कशाविषयी विशेष माहिती सांगू शकतं, कशासाठी याचा आपण उपयोग केला पाहिजे हे आपल्याला कळून घ्यायचं आहे. आज महत्वाची गोष्ट. There are two types of articles. As far as our English grammar is concerned, there are two types of articles. First, indefinite articles and second, definite articles. Indefinite ला आपण किंवा काय म्हणूयात आपण indefinite ला अनिश्चित सर्वनाम. आणि याला निश्चित सर्वनाम म्हणूयात. मग हे जे अनिश्चित उपपदे आहेत, हे अनिश्चित उपपदे कोणते आहेत? इंग्लिशमध्ये ए आणि ॲन आहेत. आणि निश्चित उपपद कोणतं आहे? तर द आहे. का बरं निश्चित आणि अनिश्चित? अहो तो महत्वाचा मुद्दा तोच आहे. म्हणून अनिश्चित असलं तर ए किंवा ॲन घ्या आणि निश्चित असलं तर द घ्या. निश्चित म्हणजे कसं माहिती आहे का? कॉन्क्रीट माहिती असलेलं की हिमालय हिमालयाच आहे, बायबल बायबलच आहे, रामायण रामायणच आहे, त्यावेळेस आपल्याला द वापरता येऊ शकतं. पण बुक म्हटलं कोणतंही बुक असू शकतं. मग अनिश्चित आहे ना, कोणतं बुक नाही माहिती. ट्री कोणतंही झाड असू शकतं, नाही माहिती आपल्याला. मग तिथे अनिश्चितता येते की माहिती नाही आहे कोणतं आहे तर. बरोबर आहे. म्हणून त्या ठिकाणी अनिश्चित आणि निश्चित असे दोन प्रकार झालेत. आणि अनिश्चितमध्ये हे जुळे बंधू आहेत ए आणि ॲन. दे आर ट्विन ब्रदर्स. एकतर ए किंवा ॲन. मग कोण कोणाच्या जागेवरती येणार तर यांच्यामध्ये थोडीफार मग तफावत आहे, थोडे त्याच्यामध्ये नियम आहेत, थोडे अपवाद आहेत, ते तर आपल्याला शिकायचेच आहेत. म्हणून तर आपण या ठिकाणी हे पूर्ण चॅप्टर पाहतोय. तत्पूर्वी आपण इंडेफिनाइट आर्टिकल्समध्ये ए आणि ॲन याच्याविषयी माहिती पाहतो. ए एकदम टू द पॉइंट आहे आणि विथ एक्झाम्पल्स आहेत. तुमची या ठिकाणी या व्हिडिओमधून आर्टिकलच्या बाबतीतली ए टू झेड जी काही क्युरी आहे, जो काही प्रॉब्लेम आहे, जी काही अडचण आहे, सॉल्व्ह झालीच पाहिजे. चॅलेंज. ए याला आपण ए म्हणू किंवा काही जण अ सुद्धा म्हणतात, दोन्ही उच्चार ठीक आहेत. आणि याला ॲन असंच म्हणतो आपण. पहिला नियम याच्यातला असा आहे, सामान्य नाम एकवचनी पाहिजे. एकवचनी पाहिजे म्हणजे काय? एक वचन आणि अनेक वचन. एक वचन म्हणजे एक असलेलं, अनेक वचन म्हणजे त्याच गोष्टी आहेत परंतु अनेक आहेत. झाड एक जेव्हा आहे तर झाड आणि अनेक आहेत तेव्हा झाडे. बरोबर आहे. बुक एक आहे तेव्हा, अनेक आहेत तेव्हा बुक्स. बरोबर आहे. म्हणून जेव्हा आपल्याला ए किंवा ॲन वापरायचं आहे तर त्यावेळेस ही गोष्ट महत्वाची आहे की ते एक वचनी असलं पाहिजे, एकटं असलं पाहिजे, तरच आपल्याला ए किंवा ॲन वापरता येईल. अनेक वचनी नाम जर असेल, बुक्स, ट्रीज, रिव्हर्स, तर आपल्याला तिथे ए किंवा ॲन वापरता येत नाही. का? तर इथे ती कन्सेप्ट क्लिअर करून देतोय की ए किंवा ॲन असेल तर याचा अर्थ होतो मराठीमध्ये एक, आणि द जर असेल तर याचा अर्थ होतो एकमेव. एक म्हणजे एक, संख्येनं मोजता येईल असा एकटा, एक. आणि द कुठे वापरायचं? तर जिथे एकमेव आहे, ती गोष्ट पूर्ण दुनियेमध्ये एकटी आहे, तेव्हा आपण तिथे द वापरणार, ती एकमेव असते म्हणून.
मग या ठिकाणी सामान्य नाम एकवचनी पाहिजे, म्हणजेच त्याचा उच्चार किंवा ते मोजत असताना एक असलं पाहिजे. काउंटेबल नाउन जर कन्सेप्ट क्लिअर नसेल तर तुम्ही माझाच यूट्यूबवरती नाऊनचा व्हिडिओ बघू शकता, ज्यामध्ये मी नाऊनचे सगळे टाइप्स दाखवलेत, पण त्या ठिकाणी तुम्ही काउंटेबल नाऊन विशेषत्वाने पाहू शकता. काउंटेबल नाऊन याच्यामध्ये काउंट नावाचा शब्द, काउंट म्हणजे काय, 1 2 3 4 फर्स्ट सेकंड थर्ड अशी जेव्हा मोजता येतात आपल्याला, काउंट करता येतात, तसं असलं पाहिजे. समजा ग्राउंडवरती झाडं आहेत, पण आपण ते झाडं किती आहेत हे जेव्हा मोजायला घेतो तर आपण मोजू शकतो 1 2 3 4 5 6 झाडं आहेत असं तिथे मोजता आले पाहिजेत. हा यातला महत्त्वाचा पॉईंट आहे. त्याच्यानंतरचा दुसरा नियम, ते सामान्य नाम काउंटेबल पाहिजे, म्हणजे संख्येमध्ये मोजता आलं पाहिजे. तिसरं, त्या सामान्य नामाची सुरुवात कॉन्सोनंटनं झालेली पाहिजेत. या ठिकाणी या दोघांमध्ये तफावत आहे. इथे सांगितलंय त्या सामान्य नामाच्या उच्चाराची सुरुवात स्वरध्वनीने म्हणजे वॉवलने झालेली पाहिजे. इथे व्यंजन म्हणतोय कॉन्सोनंट, आणि या ठिकाणी स्वरध्वनी वॉवल्स. इथे या दोघांमध्ये खऱ्या अर्थानं जी तफावत आहे, या दोघांमधला जो फरक आहे तो या ठिकाणी आहे की या ठिकाणी या नामाची सुरुवात जी आहे ती कॉन्सोनंटनं झालेली असेल. उदाहरणं जर आपण बघितले तर बुक हे एक नाऊन आहे, एकवचनी नाम आहे, पहिला गोष्ट झाली आहे. काउंटेबल आहे, मोजू शकतो आपण, 1 पुस्तक 2 पुस्तक 3 पुस्तके असं, बरोबर. त्याच्यानंतर त्या सामान्य नामाची सुरुवात कॉन्सोनंटनं झाली पाहिजेत. बी कॉन्सोनंट आहे, कारण इंग्लिशमध्ये 5च वॉवल्स आहेत. कोणकोणचे, ए ई आय ओ यू, बरोबर ना. ए ई आय ओ यू यांनी जर सुरुवात झालेली असेल, यांनी उच्चारामध्ये जर हे स्वर येत असतील तरच आपल्याला ॲन वापरायचं आहे. पण या ठिकाणी इंग्लिशमध्ये हे 5 अक्षरं सोडल्याच्या नंतर जे बी पासून तर झेड पर्यंत 21 अक्षरं जे शिल्लक राहतात, त्यांनी जेव्हा शब्दाची सुरुवात होते, त्या सामान्य नामाची सुरुवात होते, तेव्हा आपल्याला त्या ठिकाणी ए वापरायचा आहे. चौथा नियम, त्या सामान्य नामाची निश्चित माहिती झालेली नसते. इथेही तोच नियम आहे, त्या सामान्य नामाची निश्चित माहिती झालेली नसते, म्हणजे ते सामान्य नाम अनिश्चित असतं, आपल्याला करेक्ट त्याच्याबद्दल माहिती नसते, तेव्हाच आपण ए ॲन वापरणार. म्हणूनच तर ते ए आणि ॲन जे आहेत ते इंडिफिनिट आर्टिकल्स आहेत, बरोबर आहे. पण या पूर्ण नियमांमधला हा जो 3 क्रमांकाचा जो नियम आहे तो आपल्याला व्यवस्थित लक्षात घ्यायचा आहे. इथल्या सामान्य नामाची सुरुवात कॉन्सोनंटनं झालेली पाहिजे आणि इथल्या सामान्य नामाची सुरुवात वॉवलने, पण त्याचा उच्चार करत असताना वॉवल म्हणजे स्वरध्वनीने झालेला पाहिजेत. त्याचा अपवाद सुद्धा आहे. का म्हणतोय मी इथे उच्चाराची सुरुवात आणि इथे म्हणतोय त्या शब्दाची सुरुवात, हे आपल्याला कळावं लागेल. इथे शब्दाची सुरुवात, उदाहरणार्थ डॉग नावाचा शब्द आहे डी, या ठिकाणी ट्री नावाचा शब्द आहे टी, हे या ठिकाणी बी डी आणि टी हे सगळे कॉन्सोनंट्स आहेत. याही ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर अंट ए, ऑरेंजमधलं ओ, इंकपॉटमधलं आय यांची सुरुवात ही स्वरध्वनीने ए ई आय ओ यूनं झालेली आहे. पण याच्यामध्ये कुठे कुठे अपवाद आहेत आणि त्या अपवादाचा भाग मी या नंतर तुमच्या समोर घेणार आहे. म्हणून या गोष्टी आपल्याला लक्षात घ्यायच्या आहेत. बुक मग आपण म्हणणार अ बुक, डॉग अ डॉग, ट्री अ ट्री. या ठिकाणी अंट आहे ॲन अंट, ऑरेंज ॲन ऑरेंज, इंकपॉट ॲन इंकपॉट. समजतंय ना. कारण हे जर समजलं तर याचे जे अपवाद आहेत, एक्सेप्शन्स जिथे आहेत, ते सुद्धा आपल्याला आता या ठिकाणी समजून घ्यायचे आहेत. ओके. तर विद्यार्थी मित्रांनो, जसं आपण ए आणि ॲन कुठे वापरावं याचे नियम बघितलेत, तसे आता आपण एचे अपवाद काय आणि ॲनचे अपवाद काय हे बघणार आहोत. या ठिकाणी हे 3 महत्त्वाचे अपवाद आहेत आणि ॲनमध्ये मात्र फक्त 2च महत्त्वाचे अपवाद आहेत. या ठिकाणी पहिला जो अपवाद आहे तो लक्षामध्ये घ्या. यू या स्वराने शब्दाची सुरुवात होते, पण उच्चार मात्र इंग्रजी वाय सारखा होतो. तेव्हा आपल्याला
त्या ठिकाणी जरी यूनं सुरुवात झालेली असली तरी सुद्धा आपल्याला तिथे ॲन वापरता येत नाही. नियम लक्षात होता ना तिथलचा तिसरा, की जर स्वरध्वनीने होत असेल ए ई आय ओ यूनी तर मग त्या ठिकाणी ॲन वापरावं. पण या ठिकाणीच ते त्याला अपवाद आहे, कारण या ठिकाणी त्याचा उच्चार हा इंग्रजी वायच्या उच्चारासारखा य उच्चारासारखा होतो आहे. म्हणून या ठिकाणी त्याला आपण अ युनिव्हर्सिटी, अ युनिफॉर्म आणि अ युनिट असं करणार आहोत. परीक्षेमध्ये बऱ्याच वेळेला अशा पद्धतीची गुगली टाकलेली असते आणि आपल्याला असं वाटतं की ए ई आय ओ यू, यूनं सुरुवात झालंय लागलेच ॲन करून द्या. तिथे आपली गफलत होत असते. दुसरा, निरनिराळ्या वाक्यांमध्ये एखाद्या नामाचा म्हणजे एखादं कॉमन नाऊन असेल त्याचा पुन्हा पुन्हा वापर करावा लागत असेल, पुन्हा पुन्हा ते नाऊन वापरावं लागत असेल तर त्या नामाच्या पहिल्या वापरापूर्वी, पहिल्यांदा जेव्हा वापरतोय तेव्हा अ वापरायचं व नंतरच्या वापरापूर्वी द वापरायचं. पहिल्या वापरापूर्वी अ का वापरायचं? कारण तिथे आपण ती गोष्ट ही एक म्हणून नमूद करतो, परंतु जेव्हा दुसऱ्या वाक्यांमध्ये आपण वापरतो तेव्हा ती गोष्ट एक नसून त्या गोष्टीचं प्रतिनिधित्व करणारी असते. उदाहरणातून पहा, रामभाऊ लव्ज काऊ, रामभाऊ लव्ज अ काऊ. ठीक आहे, इथे आपण अ वापरणार कारण इथे रामभाऊसाठी तो एक प्राणी आहे, एक प्राणी आहे. परंतु दुसऱ्या वाक्यामध्ये आपण आता असं पाहणार आहोत, काऊ इज युजफुल टू हिम. इथे आपण अ काऊ असं म्हणणार नाही, इथे आपण द काऊ इज युजफुल टू हिम असं म्हणणार आहोत. आता याच्या पाठीमागचं शास्त्र काय आहे? इथे रामभाऊकडे एक गाय आहे आणि त्या गायीवरती त्याचं प्रेम आहे. ठीक आहे, परंतु या ठिकाणची सिच्युएशन अशी आहे की गाय जी आहे तर ती गायीची प्रजाती जी आहे सर्व ती जी आहे ती युजफुल आहे, त्याच्यासाठी असो का मानवजातीसाठी असो. म्हणून इथे आपल्याला द घ्यावं लागतं. इथे अ. एखाद्या सामान्य नामापूर्वी विशेषण असून त्या विशेषणाची सुरुवात व्यंजनाने झालेली असल्यास त्यापूर्वी ए उपपद वापरतात. कसं बरं जरा बघूयात. आय सॉ स्मॉल चाइल्ड. आता हे स्मॉल आपण इथून बंद करून टाकलं किंवा पुसून टाकलं. आय सॉ अ चाइल्ड. ओके, पण आता इथे आपण जो शब्द घेतो आहोत तर आता चाइल्ड वरनं इथलचं आर्टिकल भरणं नाही निघणार. या चाइल्ड बद्दल विशेष माहिती ज्या शब्दानं सांगितली त्याचं पहिलं अक्षर पाहिलं जाणार की हे व्यंजन आहे का, मग ए येणार. हे स्वर आहे का, मग तिथे ॲन येणार. जसं आय सॉ ओल्ड मॅन. मॅन बद्दल ओल्ड शब्दानं विशेष माहिती सांगितली, पण ओल्डचं स्पेलिंग ओनी सुरुवात झालंय आणि ओ हा स्वर आहे, तिथे मला आय सॉ ॲन ओल्ड मॅन असं म्हणावं लागतं. ही वॉज डिहोटेड सर्वंट. इथे आपल्याला ही वॉज अ डिहोटेड सर्वंट असं आपल्याला घ्यावं लागणार आहे. हे एचे अपवाद आहेत, हे तुम्ही या ठिकाणी लक्षात घ्या. आता आपण ॲनचे अपवाद बघूयात. पहिला अपवाद असा आहे, एखाद्या सामान्य नामाच्या स्पेलिंगची सुरुवात यच या व्यंजन अक्षराने झालेली असून त्याचा उच्चार स्वरासारखा होत असेल तर सामान्य नामापूर्वी ॲन हे उपपद वापरतात. या नियमाच्या अगदी विरोधी. इथे स्वरांनी सुरुवात होत होती पण उच्चार व्यंजनासारखा होत होता तर आपल्याला ए घ्यावं लागत होतं. इथे मात्र असं आहे की सुरुवात होणार आहे व्यंजनाने त्या शब्दाची, पण उच्चार होणार आहे स्वरासारखा. उदाहरणार्थ बघा, स्नेहा विल रिटर्न विदिन आवर. इथे सुरुवात झाली आहे यच अक्षराने, यच व्यंजन आहे, पण याचा मराठी उच्चार असा होतो करत असताना अवर. हवर असा होत नाही, ह येत नाही त्या ठिकाणी, अ येत आहे, म्हणून इथे आपण म्हणणार ॲन अवर. बरोबर, लक्षात येत आहे? ओके, दुसरं उदाहरण पाहू. पार्थ इज रिकामी जागा ऑनेस्ट बॉय. इथे यच जे आहे ते हॉनेस्ट नाही आहे त्याचा उच्चार, ऑनेस्ट, ऑनर.
बरोबर आहे. म्हणून या ठिकाणी येणार आहे ॲन ऑनेस्ट बॉय. इथे सुद्धा बऱ्याच वेळेला लक्ष देण्याची गरज आहे. पेपरमध्ये असे शब्द येतात आणि मग त्या ठिकाणी आपल्याला असं वाटतं याच्यानं सुरुवात झालेली आहे, आपण ए टाकून देतो, तिथे चूक होत असते. एखाद्या शब्दाचा किंवा लघुरूपाचा उच्चार स्वरध्वनीने होत असेल तर ॲन वापरा. स्वरध्वनी म्हणजेच तो शब्द जेव्हा आपण उच्चारतोय तेव्हा स्वरासारखा उच्चार जर त्याचा अगोदरचा निघत असेल तर तिथे ॲन वापरायचं. जसं इथे आता MA ही डिग्री आहे, बरोबर आहे, मास्टर ऑफ आर्ट्स, परंतु याचा उच्चार करताना आपण असा करतो M. याच्यामध्ये पहिल्यांदा काय येतो A आणि A काय आहे स्वरध्वनी, म्हणून या ठिकाणी ॲन MA. या ठिकाणी पहा पुन्हा तोच MP, मग या ठिकाणी सुद्धा ॲन MP. नंतर MLA मेंबर ऑफ लेजिस्लेटिव्ह असेंब्ली, या ठिकाणी M, पुन्हा या ठिकाणी ॲन येणार. समजतंय? एचे अपवाद ॲनचे अपवाद, म्हणून या ठिकाणी आपण ते लक्षात घेऊयात की नेमकं आपल्याला यातून अजून काय शिकता येईल. इथे व्यंजनाने जरी सुरुवात झालेली असली, M व्यंजन जरी असला तरी त्याचा उच्चार स्वरासारखा होतोय, म्हणून आपण या ठिकाणी ॲन वापरलेला आहे. अजून तुम्हाला या बाबतीत जर काही क्युरीज असतील, काही विचारायचं असेल तर कॉमेंटमध्ये नक्की टाका. यानंतर लगोलग आपण पुन्हा द या आर्टिकलविषयी थोडं विशेष माहिती पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण लक्षात घेऊयात की जे डेफिनाइट आर्टिकल आहे द, ज्याचे भरपूर सारे नियम मी या ठिकाणी दिलेत, जवळपास 17 नियम दिलेत, बरोबर आहे, आणि ते आपल्याला उपयोगात घ्यावे सुद्धा लागत आहेत. तर या पद्धतीतून आपण बघणार आहोत की डेफिनेट आर्टिकल जे द आहे ते भरण्याचे काय काय नियम्स आहेत. पहिला नियम या ठिकाणी सामान्य नाम एकवचनी असलं किंवा अनेकवचनी जरी असलं तरी आपल्याला द वापरता येतं, बरोबर आहे. म्हणजे या ठिकाणी आणखीन ही कन्सेप्ट आपण क्लिअर करूयात की अनेकवचनी असल्यास द वापरल्या जातं, पण एकवचनी असलं म्हणजे द वापरल्या जात नाही असं नाही. मी पुढे उदाहरणातून सांगणारच आहे. सामान्य नाम काउंटेबल असलं तरी चालेल किंवा अनकाउंटेबल जरी असलं, संख्येत मोजता जरी येत नसलं तरी सुद्धा द वापरल्या जाऊ शकतो. सामान्य नामाची निश्चित माहिती झालेली असल्यास तेव्हाच आपल्याला द वापरता येतं की त्या सामान्य नामाची आपल्याला करेक्ट माहिती झालेली आहे तेव्हा. चौथा नियम, विश्वातील एकमेव असणाऱ्या वस्तूंच्या नामापूर्वी द हे उपपद वापरतात. विश्वातील म्हणजेच पूर्ण विश्वामध्ये ती गोष्ट एकटी असेल तेव्हा. सन, मग इथे आपण म्हणणार दी सन. अर्थ, दी अर्थ. ताजमहल, दी ताजमहल. स्काय, दी स्काय. लक्षात आलंय? पूर्ण जगामध्ये विश्वामध्ये ती गोष्ट एकटी पाहिजे. समुद्रांच्या, पर्वतांच्या, नद्यांच्या, दिशांच्या नावापूर्वी सुद्धा आपण द हे उपपद वापरतो. किंबहुना ही जी सर्व नावं आहेत ही सुद्धा त्या त्या भागातली जरी असली तरी एकमेव असतात. उदाहरणार्थ अरेबियन सी, द अरेबियन सी. सह्याद्री हा महाराष्ट्रातला पर्वत जरी असला, विश्वासाठी पूर्ण ब्रह्मांडासाठी जरी पाहिला तरी तो एकटा आहे, पण महाराष्ट्र रिजन मधलाही जरी आहे तरी आपण या ठिकाणी काय वापरणार? द सह्याद्री. गंगा, दी गंगा. ईस्ट, दिशेच्या नावापूर्वी सुद्धा द ईस्ट, द वेस्ट, द नॉर्थ. अशा पद्धतीने आपल्याला दिशेच्या नावापूर्वी सुद्धा द घ्यायचं आहे. नंतर आहे धार्मिक ग्रंथांच्या नावापूर्वी, जे धर्माचे वेगवेगळे ग्रंथ आहेत, रामायण, मग दी रामायण, गीता, द गीता, कुराण, दी कुराण. अशा पद्धतीनं धार्मिक ग्रंथाच्या पूर्वी सुद्धा द हे उपपद येतं. नंतर सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये जे विशेषण वापरलेलं राहतं, सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये म्हणजे विशेषणाचं तिसरं रूप वापरलेलं असतं, गुड, बेटर, बेस्ट. मग बेस्ट आहे तर त्याच्या अगोदर द नावाचं उपपद येतं. पार्थ इज बेस्ट बॉय इन द क्लास, तर या ठिकाणी आपण म्हणणार पार्थ इज द बेस्ट बॉय इन द क्लास. इथे ते द येणार. सुपरलेटिव्ह डिग्रीचं विशेषण त्याच्या अगोदर द येणार. आठवा नियम, क्रमवाचक संख्या विशेषणापूर्वी. क्रमवाचक संख्या म्हणजे काय? फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, बरोबर आहे. अशा पद्धतीनं जर असेल मग फर्स्ट, दी फर्स्ट स्टुडंट, दी लास्ट स्टुडंट. अशा पद्धतीनं जेव्हा क्रमवाचक संख्या असतील तेव्हा आपल्याला द उपपद वापरता येतं.
9वा नियम इकडे बघा, त्या वर्गातील सर्वांचा उल्लेख करण्यासाठी, वर्गातील म्हणजे तुमच्या वर्गातील नाही हो, वर्ग म्हणजे त्या ठिकाणी प्रतिनिधित्व करणाऱ्या सगळ्या गोष्टी त्या त्या याच्यातल्या. उदाहरणार्थ इथे म्हणलंय व्हाईट, व्हाईट तर कलर आहे, पण मी जर इथे आता द वापरतोय, द व्हाईट म्हणजे सर्व गोरे लोक, म्हणजे सर्व इंग्रज लोक असा त्याचा अर्थ होतो. ब्रेव, दी ब्रेव म्हणजे सर्व शूर लोक असा त्याचा अर्थ होतो. सामान्य नामावर जोर देऊन सांगण्यासाठी, आता सामान्य नामाच्या पूर्वी तर ए किंवा ॲन वापरतात, परंतु ज्या ठिकाणी जोर देऊन आपल्याला सांगायचं, जोर देणे म्हणजे काय, त्याच्यावरती आपल्याला जास्त हायलाईट करायचं आहे, तेव्हा त्या ठिकाणी आपण द वापरतो. धिस इज प्लेस, पण धिस इज द प्लेस जास्त परिणाम साधायचा आहे. धिस इज द प्लेस ही ती जागा आहे कोणची, वेअर द मर्डर हॅपन, ज्या ठिकाणी खून झाला होता. म्हणून 11वा, प्रतिनिधित्व करणाऱ्या एकवचनी नामापूर्वी. प्रतिनिधित्व करणाऱ्या म्हणजे काय, त्या पूर्ण प्राण्यांमधून, त्या पूर्ण वस्तूंमधून एक वस्तू जेव्हा आपण घेतोय ती त्या सर्व वस्तूंचं प्रतिनिधित्व करते, सर्व प्राण्यांचं प्रतिनिधित्व करते, अशा ठिकाणी आपण द वापरत असतो. डॉग इज ॲन ऑनेस्ट ॲनिमल, इथे आपण म्हणणार दी डॉग इज ॲन ऑनेस्ट ॲनिमल. इथे दुसराही करून घ्या क्लिअर, इथे यचनी जरी सुरुवात झालेली असली तर याचा उच्चार ऑनेस्ट असा होतो, म्हणून ॲन नावाचा आर्टिकल आलेला आहे. आणि असे वाक्य परीक्षेमध्ये जास्त असतात, एकाच वाक्यात 2 आर्टिकल आणि त्याच्यात कन्फ्युजन, नक्की 100% त्या ठिकाणी कन्फ्युजन होऊ शकतं, चूक होऊ शकते, म्हणून असे वाक्य परीक्षेत जास्त असतात. 12वा, डावी बाजू, उजवी बाजू. आपण मॅथ शिकत असताना तर म्हणतोच त्या पद्धतीनं, परंतु आपण या ठिकाणी ही पाहतो आहोत की समजा लेफ्ट साईड आहे, मग दी लेफ्ट साईड, राईट हँड साईड आहे, मग त्या ठिकाणी आपण म्हणणार दी राईट हँड साईड. अशा पद्धतीने या ठिकाणी द येतं. एकदा उल्लेख झालेल्या सामान्य नामाचा पुन्हा पुन्हा वापर होत असला वाक्यामध्ये, हे तर मी ए समजून सांगताना सुद्धा सांगितलंय, पण इथे आता आपण द सांगण्यासाठी करतोय. सीता लव्ज अ काऊ, या ठिकाणी काऊ हा तिचा प्राणी, तिच्या जवळचा असलेला प्राणी आहे, आणि इथे द काऊ इज युजफुल टू हर. दुसऱ्या नामापूर्वी पुन्हा पुन्हा वापर होत असला तर तिथे द वापरायचा आहे, हा नियम आहे. 14वा नियम, संपूर्ण कुटुंबाच्या आडनावाच्या अनेक वचनापूर्वी. संपूर्ण कुटुंब त्यांचं जे सरनेम आहे त्यांचं जर अनेक वचन वापरायचं असेल तर मात्र तिथे आपल्याला द वापरावं लागतं. वी आर इन्व्हायटेड बाय शर्माज फॉर लंच, इथे आपल्याला म्हणावं लागतं वी आर इन्व्हायटेड बाय दी शर्माज फॉर लंच. शर्माज अनेक वचन पूर्ण, शर्मा कुटुंबीय, अशा पद्धतीनं. 15वा नियम, सेम या शब्दाच्या पूर्वी सुद्धा द हा शब्द वापरतात. सेम बुक, मग इथे म्हणणार आपण दी सेम बुक. सेम फिलिंग, दी सेम फिलिंग. द सेम पिंच, बरोबर आहे त्या ठिकाणी तसं. नंतर 16वा, देशवासी, प्रांतवासी यांच्या नावापूर्वी. देशवासी, प्रांतवासी म्हणजे कोणचे, आता देशवासी इंडियन, मग म्हणणार आपण दी इंडियन. पंजाबी, प्रांत एक राज्य, मग इथं म्हणणार आपण द पंजाबी असं. 17वा, एखाद्या विशेषनामाचा वापर दुसऱ्या विशेषणाला उपमा देण्यासाठी करताना दुसऱ्या विशेषणापूर्वी त्याचा वापर करायचा आहे. शब्दांमध्ये गफलत जरी होत असली तर उदाहरणातून कळेल. कालिदास इज कॉल्ड, कालिदास संस्कृत साहित्याचा नाटककार भारतातला, कालिदास इज कॉल्ड शेक्सपियर ऑफ इंडिया, या ठिकाणी म्हणणार दी शेक्सपियर ऑफ इंडिया. इथे शेक्सपियरचं नाव वापरल्या गेलंय आणि कोणाला उपमा देण्यासाठी, कालिदासांना उपमा देण्यासाठी. की कालिदास कोण, तर कालिदास हे भारतीय साहित्यातले शेक्सपियर आहेत, म्हणून तिथे द शेक्सपियर असं म्हटलं आहे. बाळांनो, मी माझ्या पद्धतीनं जास्तीत जास्त नियम या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला आहे, उदाहरणासह मांडण्याचा प्रयत्न केला आहे, तुम्हाला समजेल अशा भाषेत सांगण्याचा प्रयत्न केला आहे. जर तुम्हाला माझं शिकवलेलं समजत असेल तर व्हिडिओला लाईक करू शकता. सबस्क्राईब करणं तर मोफत आहे, परंतु तरी काही महाभागांना ते समजत नाही, त्यांना असं वाटतं सबस्क्राईब केलं म्हणजे काय होतंय,
काहीही नाही. इतकं ते फ्री आहे की फक्त मी पुढचा व्हिडिओ टाकला की तुम्हाला आपोआप त्याचं नोटिफिकेशन येण्यासाठी ते असतं. आणि सबस्क्रायबर जेवढे असतात तेवढा आमचा शिकवण्याचा अनुभव वाढत असतो आणि तेवढं यूट्यूबवरचं चॅनल हे अधिक प्रगत समजल्या जाऊ शकतं. म्हणून आपण सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.